नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 27 मध्ये अपक्ष उमेदवार इम्रान शब्बीर पठाण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। पाणी, ड्रेनेज व रस्त्यावरील लाईट या मूलभूत समस्या सोडविण्याचा ठोस अजेंडा त्यांनी मांडलाय। उच्च शिक्षित व स्थानिक उमेदवार असल्याने नागरिकांचा विश्वास वाढत असून प्रभागातील मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद व पसंती मिळत आहे असे चित्र दिसत आहे। कसा आपल्याला मतदारांचा प्रतिसाद आहे? माझं नाव इम्रान शब्बीर पठाण। मी प्रभाग क्रमांक 27D मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। निवडणूक लढत आहे। स्थानिक मुद्द्यावर मी निवडणूक लढत आहे। काय मुद्दे सध्या स्थानिक बघा, आता आमच्या जे प्रभागामध्ये जे आत्तापर्यंत सगळ्यात मोठी समस्या पाण्याची। या प्रभागामध्ये टँकरनं पाणी येतं 1 दिवसाआड, ते पण कधी 1 दिवसाआड येतं तर कधी 8-8 दिवस टँकर येत नाही आम्हाला। तिथं काय नळ आहे, नळामध्ये पण जे 8 दिवसानंतर पाणी येतं। अर्ध्या प्रभागामध्ये नळाला 8 दिवसांनी पाणी भेटतं, अर्ध्या प्रभागामध्ये जे टँकरनं पाणी भेटतं। नळपट्टी आम्ही जास्तच भरतो, महानगरपालिकेला टॅक्स जास्तच देतो। सगळ्यात मोठी समस्या आहे की पाण्याची आहे। ही समस्या आमचा हा जो प्रभाग आहे हा 70% याच्यामध्ये स्लम भाग आहे, म्हणजे हातावरचे मोलमजुरी करणारे लोक आहे। या भागाकडं कोणी लक्ष देत नाही, सगळे दुर्लक्ष करतात। कोणतं पण नगरसेवक इथून आतापर्यंत निवडून गेला त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही आहे। तुम्ही इथं स्थानिक म्हणून, स्थानिक उमेदवार म्हणून मी इथं इलेक्शन लढत आहे। तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केव्हापासून कार्यरत आहे? मी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून काम करतो आहे। मला इथं नागरिकांनी मला प्रोत्साहन दिलं, तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, आपला स्थानिक उमेदवारी चालला पाहिजे। त्यामुळं मी युवकांनी मला ताकद दिली, शक्ती दिली, वरिष्ठांचा मला इथं आशीर्वाद आहे। मी इलेक्शन कंटेन करतो। तुमचं विजन काय असेल? माझं विजन हेच आहे, निवडणुकीत काही सुशिक्षित युवकाला, वाडाच्या सुशिक्षित युवकाला संधी द्यावी, स्थानिकला संधी द्यावी आणि वाडाचा विकास मी नगरसेवक झाल्यानंतर 100% करणार। कारण की मी गेल्या 30 वर्षापासून इथं स्थानिक आहे। इथली प्रत्येक समस्या मला माहीत आहे। पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सगळीकडे शहरातच, तर तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार? पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं बघा, आता आजूबाजूला आमच्या 3-3, 4-4 पाण्याच्या टाक्या आहेत। जायकवाडी धरणामध्ये इतकं पाणी का दररोज आपल्याला जे पाणी 2-2 तास महानगरपालिका सोडू शकते प्रत्येक घरामध्ये, एवढं पाणी आपल्या जायकवाडी धरणात आहे। तरी ते पाणी आपल्याला न मिळता इंडस्ट्रीला मिळतो, कंपन्याला मिळतो आणि इथले लोक जे पाणीपासून वंचित राहतात। म्हणून मी माझं निवडणुकीचं जे चिन्ह आहे ते पाण्याची टाकी निवडलेली याच्यासाठीच की ते पाण्यामुळं इथं सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे पाण्याची, म्हणून मी पाण्याची टाकी ही निवडलेली। काय आव्हान करतील तुम्ही मतदारांना? मी एवढंच आव्हान करेन, येणारा 15 तारखेला स्थानिक उमेदवाराला, सुशिक्षित उमेदवाराला एक पाण्याच्या टाकीचं बटन दाबा, भरपूर मतांनी विजय करा, आशीर्वाद द्या। धन्यवाद। ठीक आहे।